शितोळे राणातून व्यवसायाने डॉक्टर आहे. मी आणि माझे पती दोघांचंही हॉस्पिटल एकत्र आहे. आम्ही दोघेही पेशाने डॉक्टर आहोत वगैरे. जे महिला आयोगाच्या वतीने जे काही तक्रार करण्यात आलेली आहे त्या सर्व निषेधात आम्ही सर्वजण इथे उपस्थित जमलो आहोत वगैरे. ही एक विद्रुपता नसून हे एक आमचं शितोळे घराण्याचं शालीनता आहे, सुंदरता आहे आणि एक शितोळे घराण्याचं एक खूप मोठं वैभव आहे. आणि ही वर्षानुवर्षे आणि पिढ्यानपिढ्या ही जी चालत म्हणजे वाढत चाललेली आहे जी परंपरा आहे ती आम्ही अशीच जोपासणार आहे. आणि माझ्या सर्व माता बंधू भगिनींनो सर्वांना ही अशी नम्र विनंती आहे की शितोळे मी घराण्याची मोठी सून आहे वगैरे. शितोळे घराण्याच्या सुनेमार्फत वगैरे आमचा म्हणजे जुलै 2025 ऑगस्टमध्ये आमचं जावळाचा कार्यक्रम झाला आहे. तो स्व इच्छेने मी एक डॉक्टर असून मी पूर्ण माझ्या केसांचं मुंडन केलेलं होतं वगैरे. माझ्या जाऊबाईंनी पूर्ण केस दिलेले गेले होते. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं असं रिस्ट्रिक्शन नव्हतं वगैरे, कुठल्याही प्रकारचं असं बंधन नव्हतं. तर ते स्व इच्छेने होतं. याच्यामध्ये एकच आहे की आमचं ते रोटमलनाथ देवाचं एक खूप मोठा मान आहे, सन्मान आहे आणि तो आम्ही जोपासणार. मी शितोळे घराण्याची सून आहे. शितोळे सरदारांचा जो मान आहे, जो सन्मान आहे तो शेवटपर्यंत टिकला पाहिजे. या संदर्भात तुम्ही भेट घेणार आहात? हा, वेळ प्रसंगी तसं झालंच वगैरे तर आम्ही सर्वजण एकत्र जमू, त्यांच्याशी बोलू वगैरे. एकतर पालिताई जे ताई म्हणतात ताई हे नातं असं असतं की ते पहिल्यांदा बहिणीला, छोट्या बहिणीला विचारतात तुझ्यावर काय अन्याय होतो. न विचारताच त्यांनी हे विधान कसं केलं. आणि तसं आम्ही जे मी अभिमानाने सांगते की आमचं क्षत्रिय घराण्यातल्या स्त्रिया त्या स्वतःच्या मुलांना लढायला शिकवतात. त्या आम्हाला आमच्या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी जे महिला आयोगाच्या खोट्या अफवांची पण गरज नाहीये किंवा त्यांच्या सहानुभूतीची गरज नाही. आम्ही स्वतः खूप कणखर आहोत, खूप म्हणजे खंबीर आहोत. आणि रुपालीताई चाकणकरांनी आमच्याशी येऊन बोलून मग हे असं सक्ती त्यांनी ज्या ज्या शब्दांवर भर दिला आहे, सक्ती, बळजबरी, विकृत दिसणे किंवा ही विकृत प्रथा, हे आमच्यासाठी शब्द नवीन आहेत आणि त्यांनी चुकीच्या पद्धतीने हे शब्द वापरले, चुकीच्या विधानासाठी वापरले. म्हणजे त्या इतर बाबतीमध्ये त्यांचं नेहमीच स्टंटबाजी असते असं मी म्हणेन, पण धार्मिक बाबतीमध्ये त्यांनी काही असं स्टंटबाजी करायला नको होती आणि हे त्यांना फार म्हणजे भागात पडेल आमच्या. तुमची पुढील भूमिका काय असणार आहे या प्रकरणात? तुमची पुढील भूमिका काय असणार? एकतर आम्ही त्यांच्यापर्यंत जाण्यापेक्षा त्यांनीच आमच्यापर्यंत येऊन म्हणजे आम्हाला भेटून आमच्या सगळ्या म्हणजे परिवाराची, श्रीमंत शितोळे सरदार परिवाराची आणि त्या स्त्रियांची, सगळ्या पुरुषांची, सगळ्यांची माफी मागावी, आमच्या घराण्याची माफी मागावी. या संदर्भात खरी महिला आयोगाकडे तक्रार खरी असं गेली नाही असं तर काही वाटत नाही. हे शितोळ्यांच्या कुठल्याही स्त्रीने तक्रार केली नाही म्हटल्यावर ती कितपत खरी असेल माहित नाही. अशी बिनबुडाचे आरोप करा. देशाची खरी चौकशी व्हायला हवी. नक्कीच. मी सन्माननीय राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांना आम्ही सर्व महिलांच्या वतीने ईमेलद्वारे तर आम्ही सगळं सांगणारच आहोत. आणि त्यांच्याकडे जी खोटी तक्रार शितोळे परिवाराविषयी आलेली आहे त्यांनी त्या तक्रारीची आधी शहानिशा करावी आणि जो आमच्यावर खोटा आरोप आमच्या शितोळे परिवारावर लादलेला आहे त्याचा कुठेतरी आम्हा सर्वांना न्याय मिळावा अशी मी रुपालीताईंना विनंती करते. पूर्ण रोटी गाव आणि रोटी गावातील महिला आणि शितोळे परिवारातील महिलांकडून मी असं सांगते की रुपालीताई चाकणकर यांनी जे वक्तव्य केलं आहे त्यांनी त्याची जाहीर माफी मागावी. तेव्हा सर्व महिलांना एक जबरदस्ती विद्रूप असे शब्द वापरले जे खूप मनाला लागले, तर त्याबद्दल थोडंसं दिलगिरी त्यांनी व्यक्त केली पाहिजे. महिला आयोगाकडून याची चौकशी व्हावी. कोणत्याही शितोळे परिवाराकडून याबद्दल कसलीही तक्रार नोंदवली नाहीये, तर तक्रार कोणी नोंदवली आणि ती किती चुकीच्या पद्धतीची आणि किती बिनबुडाची, कसलीही तपासणी न करता अशा तक्रारीवरती बोलू नये
असं रुपालीताई चाकणकरांना माझं म्हणणं आहे की पूर्ण पडताळणी निश्चित तुम्ही काहीतरी बोलत जा. उगीच प्रसिद्धीसाठी असं काही करू नका. आणि श्रीमंत शितोळे सरदार परिवाराची यामुळे जी कमीपणा आलाय किंवा सर्वत्र चर्चा झाली तर याला थोडीशी स्थगिती द्यावी.